मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आज आम्ही इथं बसलेलो आहोत. कारण बसायचं आमचं हेच आहे की आम्हाला वेळेवर पगार होत नाही आणि जी पगार देतात आम्हाला 350 रुपये आणि महिलाला देतात ते 230 रुपये. त्यामध्ये आमचं जे भागत नाही आणि याच्यामध्ये आम्हाला टायमावर तर पगार भेटत तर नाहीच नाही. परंतु आता हे उपोषण करायचं कारण हेच आहे की त्यानं आम्हाला आता ऑफिसतर्फे त्याने लावण्यात यावं. त्याकरता आम्ही हे उपोषण करायला लागलो आणि आयुक्त मॅडमला हीच विनंती आहे आमची की त्याने आम्हाला न्याय द्यावा. काय नाव तुमचं? माझं नाव हिरालाल मिसाळ. आज मागण्या आहेत आपल्या उपोषणाच्या माध्यमातून हे समान काम समाविष्ट कायदेशीर फॉर्मॅट लाभ मिळण्यात यावं कामगारांना. आता ठेकेदारी पद्धत आणि कंपनी पद्धत बंद करून डायरेक्ट आम्हाला महाराष्ट्रापर्यंत थेट टेम्पोररी करण्यात यावं. दुसरी मागणी आहे महाराष्ट्रापर्यंत टेम्पोररी करण्यात यावं. दोन मागणी आम्हाला वेळेवर पगार देण्यात यावं. ते आमचे 3 महिने 2 महिने पगार आम्हाला वेळ पडतो. आयुक्त मॅडम वगैरे कोणी आले होते का तुमची समजूत काढायला? आजचा कितवा दिवस आहे उपोषणचा? काय नाव तुमचे? सांगा. कामाला आहे पण आमच्या जीवनात कोणताच बदल झालेला नाही. आम्हाला 230 रुपये आणि माणसाला 350 रुपये रोज आहे. पण त्या कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही कामं केले पण आमची कोणती सुविधा नसताना ते आम्ही कामं केले पण आमच्या जीवनमानात पण फरक पडलेला नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की आमचं पी एफ पटावा की आमचं जे समान वेतन आहे की माणसाप्रमाणे ते देण्यात यावं. आणि आताच्या काळामध्ये तर सगळं काही महाग झालेलं आहे. त्याच्यामध्ये ते 250 रुपयामध्ये 230 रुपयामध्ये काही सुद्धा भेटत नाही. आता आमचं असं म्हणणं की आम्हाला रोजवारी पण भेटावा आणि समान वेतन कायद्याप्रमाणे आम्हाला वेतन लागू करावं.